अगो बाई, हिने तर चिकन घेऊन आली, मला तर कॅमेरा पण पकडायला कोणी नाही ना, माझ्याकडे ना तर स्टँड आहे ठेवायला. यार कसं बनवणार. चल ठीक आहे, तरी पण मी बनवते. एकाच हाताने पकडते, एका हाताने ठेवते. तर क्लास पण एकीकडे चालू आहे. चला आपण स्वच्छ आता बनवूया चिकन. तर चिकन धुवून घेतले स्वच्छ. आपण त्याच्यात हळद मीठ टाकून थोडंसं 10 मिनिटं स्लो गॅसवर आपण बॉईल करून घेऊ. वाटण आता आपल्याला काय हवंय वाटणमध्ये, तर अद्रक, लसूण, कांदा, कच्चा कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि सुकं खोबरं, ही दही घेतली आपल्याला आणि फोडणी करता कांदा. तर हे वाटण आपल्याला वाटून घेऊ आपण. तर चला आता बनवूया. चिकन बनवण्यासाठी सर्वात पहिलं कांदा टाकला, लाल फ्राय झाला, मस्त ते वाटण आपण टाकलंय. वाटण आपण 5 मिनिटं स्लो आचवर आपण फ्राय करून घेऊ त्याला. छान मस्त तेल सुटलं पाहिजे, चमचमीत लागते भाजी ही, खूप छान लागते. आणि हे लाल मिर्च पावडर, मसाला आणि हळद आपण त्यामध्ये टाकायचं. घरातला कोणताही मसाला टाकला तर काही हरकत नाहीये. तर मस्तपैकी झाल्याच्या नंतर ते आटत आलं आणि आता बॉईल केलेलं आपल्याला चिकन टाकायचंय. चिकन टाकून आपल्याला मस्तपैकी छान फ्राय करून घ्यायचंय 2 मिनिटं. आणि 2 मिनिटं झाल्याच्या नंतर आपल्याला दही टाकायची. दही तुमच्यावर डिपेंड आहे हा, जास्त आंबट होणार कारण टमाटर टाकलेले आहेत. आम्ही थोडीच टाकतो. चला अजून थोडी टाकते, बस एवढंच आम्ही दही टाकतो. का दही टाकतो, टेस्ट आणि घट्ट होते म्हणून. आणि तर बघा मस्तपैकी आपण त्याला फ्राय करू आणि मस्त मिक्सअप झाल्याच्या नंतर आपण याला झाकण ठेवू 5 मिनिटं आणि नंतर आपण काढू. बघा मस्तपैकी तेल सुटलं की नाही आपल्याला, तर तेल सुटायला पाहिजे 5 मिनिटानंतर. तर बघू आपण तेल सुटलंय का. तर बघा तेल किती मस्त छान सुटलंय, आपण सेपरेट झालंय. तर हे सगळ्यामध्ये मेल्ट झाले चिकनमध्ये सगळा मसाला. तर आपल्याला योग्य ते पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं पाणी टाका. जास्त घट्ट पाहिजे तर घट्ट करा, पातळ पाहिजे तर पातळ करा. आम्ही जास्त ग्रेव्ही घट्ट ठेवत नाही, पातळच असते. आम्हाला ते आवडत नाही घट्ट ते जास्त खातावळच. बघा आता किती मस्त झाले आहे. आणि याच्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यानंतर कोथिंबीर थोडी भुरभुरायची आहे. झाली आपली चिकनची भाजी. आणि चिकनची भाजी बघा किती मस्त वरी तर्री आलेली आहे गाईज. बघा किती मस्त वाटायला लागलं. या लवकर जेवण करायला पटकन आणि मस्त